माहितीये बोलट्या, जर माझी उंची थोडी जास्त असती तर मी पण इंडियन क्रिकेट टीम मध्ये खेळलो असतो. काय म्हणालास तू आणि इंडियन टीम मध्ये? हे हसायला काय झालं? हसू येते. तू टीव्ही वर बघितलं असतं मी कसा एक बॉलवर 12 रन काढतो ते. 12 रन. हट, एका बॉलवर कधी 12 रन होतात का? कोण म्हणालं नाही होतं? मूर्खा. असा जोरदार सिक्स मारला असता की बॉल जोपर्यंत हवेत उडालं असतं तेवढ्या वेळात मी धावून 6 रन्स काढले असते. 6 आणि 6 झाले 12. सरळ हिशोब. बरोबर ना बोलट्या? नट बोल्ट अजूनपर्यंत आले कसं नाहीत बंड्या? तेच ना, जोपर्यंत हे दोघे पक्के मित्र येत नाही तोपर्यंत आपला खेळच सुरू होत नाही. बंड्या दादा, आपण कधीपर्यंत नट बोल्टाच्या बॅट बॉलने खेळणार आहोत? आता आपण आपली बॅट बॉल खरेदी करूया ना. चल. ए तू कपरा, आला मोठा शहाणा. नट बोल्ट्या करता तुला एवढा विचार कोणी करायला सांगितला? हा, ते बघा, दोघे पक्के मित्र येत आहेत. काय रे, तुम्हा दोघांना यायला इतका उशीर का बरं झाला? श्रीमान बंड्या यांच्या षटकारांना घाबरून घरीच बसायचा विचार होता की काय? अशी बॉलिंग करीन ना की डावीकडे उजवीकडे करत करत थेट मधला स्टंप उडवून टाकीन. अच्छा असं काय? दे 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 बॅट दे लवकर दे. आता बघूया की तू किती चांगला बॉलर आहेस ते. पण का मी याला पहिली बॅटिंग का देऊ? आधी टॉस होणार. अरे हे टॉस बी सोड रे, चला आणि इकडे आण ती बॅट. ते म्हटलं ना. आता बॉलिंग कर. बंड्या तू बाजूला हो, आधी मला बॅटिंग करू दे. ए तू बाजूला हो, चल. मी आउट झालो की मग कर तू बॅटिंग. अरे वा, मस्त बंड्या दादा. अरे बाप रे बाप. अरे रे, कोण आहे तो बदमाश? थांबा, तुम्हाला दाखवतो. हे काय सर, इकडेच उभे आहेत ना श्री 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 बंड्या दादा. इंटरनॅशनल प्लेयर आहे सर. काय रे माकडा, बघून खेळता येत नाही? तुला सोडणार नाही. नाही सर, नाही. दुखतंय सर, खूप दुखतंय. सोडा. यानंतर मी कधीच सिक्स नाही मारणार सर. फक्त धावून रन्स बनवणार. आता सोडा ना, जाऊ दे ना. आज बंड्या दादावर इन्स्पेक्टर सर खूप रागवले. तेही सगळ्यांसमोर. बंड्या दादाचा कान बघितला होतास का नट? अगदी सफरचंदासारखा लाल झाला होता. बरंच झालं, नाहीतर सगळे नेहमी माझ्याच मागे पडलेले असतात. ते नट बोल्टू मला बघून खूप हसत होते. त्यांच्या हसूचं असं रडू काढीन ना, अशी अद्दल घडवीन ना की ते नट बोल्ट्या हसायचं विसरूनच जातील. आणि ते कशी अद्दल घडवणार आहेस? काय युक्ती आहे का? युक्ती तर आहे, युक्ती मिळाली. ऐका, तुम्ही सुद्धा माझी ही भन्नाट योजना ऐका. चल चिंट्या, ठरल्याप्रमाणे हे पोस्टर्स भिंतीवर चिकटवायचे आहेत. हो, चल मन्या दादा, चल.
उद्या त्या दोघं मित्रांच्या जोडीला बिन पैशांनी देवाचे दर्शन घडतील. मानलं पाहिजे, बंड्या दादाची योजना खूपच भारी आहे, हो ना मन्या दादा? गप्प बस. बघावा तेव्हा त्या बंड्याची खुशामत करत असतोस. माझं डोकं त्या बंड्यापेक्षा जास्त चालतं, समजलं तुला? अरे मन्या दादा, अरे तू चिडतो कशाला? माझा खरा हिरो तूच तर आहेस. अरे ए मन्या दादा, मन्या दादा, अरे मन्या दादा. बिन पैशांनी करा देव दर्शन. आणि जर बघायचं असेल तर इथे या. हे काय प्रकरण असेल रे बोलट्या, कळलं का? काहीतरी गडबड नक्कीच आहे. चल जाऊन बघू तरी काय आहे ते. पोस्टर्स मध्ये जी खूण केली आहे ती इथे येऊन संपली आहे रे बोलट्या. याचा अर्थ बरोबर समजलात मुलांनो, मी या लाकडाच्या कपाटात आहे. हेच माझं मंदिर आहे. या 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 हात जोडून भक्तिभावाने मंदिराचा दरवाजा उघडा आणि माझं दर्शन घ्या. हा आवाज तर कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय, हो ना बोलट्या? हो, समजलं मला. अरे बापरे. बघ बोलट्या, एकाच शॉट मध्ये 32 रन. अरे बापरे. अरे रे, काय झालं? 32 रन. हो, बंड्या दादा एक दात म्हणजे 1 रन. एका शॉट मध्ये 32 दात म्हणजे 32 रन. हिशोब सोपा आहे. माझे सगळे दात पडले रे देवा. आता मी छान छान चमचमीत जेवण नाही जेवू शकणार. अरे बंड्या दादा, बंड्या दादा, तू स्वतःला एकदा आरशात बघ तरी. दातांशिवाय म्हातारा दिसतो. मला ना तुम्ही राग नका आणू. आता मी तुमचा लीडर आहे, विसरू नका. काय तर म्हणे लीडर आहेस. आधी तोंडात दात तर येऊ देत, मग तुझी लीडरगिरी दाखव आम्हाला. माझे सगळे दात पडले. आजपासून मन्या दादाच आपला बॉस आहे. चला बॉस. माझे दात पडले. सकाळी सकाळी अगदी ताजा ताजा अपमान करून गेले. हे सगळं जे काही होत आहे ते नटबोल्ट्यामुळे होत आहे. आता जे काही करायचंय ते मला एकट्यालाच करावं लागेल. वा, मिळाली आयडिया, मिळाली. वा वा वा. किती मस्त कुरकुरीत आहे, अगदी खुसखुशीत आहे. वा वा वा. साहेब, एवढ्या सगळ्या कचोऱ्या एकदम नका खाऊ साहेब, नाहीतर पोटात दुखेल तुमच्या. तू गप्प बस. माझं पोट आहे, मी बघून घेईन. तुला काय करायचंय? गुड मॉर्निंग सर. हे काय सकाळी सकाळी तू इथे काय करतोय? काय हवंय तुला? नाही सर, काही नको मला, काहीच नकोय. अरे हे काय रे बंड्या, तुझे सगळे दात कुठे गेले? उंदीर घेऊन गेला का? हा? अरे हो, खरंच तुझे दात नाहीयेत. कुठे गेले दात? सर
सर त्या नटबोल्ट्यामुळे झालं. त्यांनी मारून मारून माझे सगळे दात तोडले. काय बोलतोयस? नक्कीच तू काहीतरी गडबड केली असशील. उगाच तो तुझे दात नाही तोडणार, बरोबर ना? नाही सर, मला तर फक्त त्यांना देवदर्शन घडवायचं होतं. पण उलट त्यांनीच माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला मारलं. पण आता मी त्यांना सोडणार नाही सर. मी नटबोल्ट्याला बॉक्सिंग रिंग मध्ये चॅलेंज करणार आहे. नाही नाही नाही, ही दासवाडी शांत वस्ती आहे. इथे कोणत्याही प्रकारचं भांडण, हाणामारी मी होऊ देणार नाही, अजिबात नाही. मारामारी नाही सर. बॉक्सिंग 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 तर एक खेळ आहे. खेळ स्पोर्ट्स आहे सर. आणि खेळात तर दासपाडा सर्वात पुढे असतो ना सर. सांगा ना दासपाडा सगळ्यात पुढे असतो की नाही? वय सर, पंड्या ही गोष्ट अगदी बरोबर बोलतोय. बॉक्सिंग हा एक खेळ आहे सर. आता हा जर खेळ आहे तर मी नाही कसं म्हणणार? ठीक आहे, पुढल्या रविवारी मी आपल्या या दासपाड्यात एक बॉक्सिंग टुर्नामेंट आयोजित करतो आणि नट बोल्टच्या घरी जाऊन सांगतो की तू त्यांना बॉक्सिंग साठी चॅलेंज केलं आहे. म्हणजे त्यांना पण तयारीसाठी वेळ मिळायला हवा ना? काय बरोबर ना? ठीक आहे सर. आता मी जातो. घरी जाऊन सराव सुरू करतो. यावेळी त्या दोन्ही मित्रांना अशी बुक्की मारीन की एकाच बुक्कीत दोघांचे चेहरे सपाट होतील. माझं नाव पण पंड्या उर्फ रतन आहे. हो आले. हे बघा मॅडम, मला नट बद्दल तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तुमच्याकडे वेळ आहे ना? नटने नक्कीच काहीतरी खोडी केली असणार हो ना. मला वाटलंच होतं. हा मुलगा कुणाचंच ऐकत नाही. नाही 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 नाही, नटने काही नाही केलं. त्याचं काय आहे की पुढल्या आठवड्यात आपण दासपाड्यात एक बॉक्सिंग टुर्नामेंटचं आयोजन करत आहोत. म्हणून माझी इच्छा आहे की त्याने या बॉक्सिंग टुर्नामेंट मध्ये भाग घ्यावा. नट आणि बॉक्सिंग करणार? नाही. मी माझ्या मुलाला मारामारी मुळीच करू देणार नाही. बोलट्यासारखा किडकिडीत मुलगा बॉक्सिंग करणार? नाही. मी स्वतःहून माझ्या मुलाला मारामारी कशी काय करू देऊ शकते? नाही, ते नाही होणार. ऐका. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. पुढच्या आठवड्यात दासपाड्यात बॉक्सिंग टुर्नामेंट मध्ये मी श्री रतन उर्फ पंड्या नट आणि बोल्ट्याला खुलं चॅलेंज करतो. मी चॅलेंज करतोय. तुम्ही सगळ्यांनी नक्की या. आवर्जून यायचं. प्रवेश अगदी निशुल्क आहे. याने त्या दोघांना चॅलेंज केलंय. ऐकलंस का चिंट्या तू? हो, पण म्हणत दादा, आता आपण काय करायचं? मी पण आता तोच विचार करतोय. रेडी बोलट्या, आता बॉल टाक. हा घे माझा लेग स्पिन. अरे हे कसं काय? तुझ्या बॉलला इतका स्पिन? हे बघ नट, या दगडावर बॉल आदळून पूर्णपणे स्पिन झाला. ऐका. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. पुढच्या आठवड्यात दासपाड्यात बॉक्सिंग टुर्नामेंट मध्ये मी श्री रतन उर्फ पंड्या नट आणि बोल्ट्याला खुलं चॅलेंज करतो. मी चॅलेंज करतोय आणि त्यांना हे चॅलेंज घ्यावंच लागेल. तुम्ही सगळ्यांनी बघायला नक्की यायचं. नक्की या, विसरू नका. येत्या रविवारी घरी जेवण बनवून झाल्यानंतर झोप येवो अथवा न येवो, ही बॉक्सिंग टुर्नामेंट बघायला तुम्हाला यावंच लागेल. नाही. तुम्ही कितीही हट्ट केला तरी मी परवानगी देणार नाही. हे बघ, तू विनाकारण चिडते आहेस. अगं, हेच त्याचं खेळण्याचं वय आहे ना. पण म्हणून काय बॉक्सिंग खेळणार? नाही. यासाठी माझं मन मानत नाही. अगं आई, काय झालं आई?
काय झालं? त्या बंड्याने तुला बॉक्सिंग साठी चॅलेंज केलंय, पण कोणत्याही परिस्थितीत मी तुला खेळायला जाऊ देणार नाही. नाही नट, तू जायचंच खेळायला. भेकडासारखं पळायचं नाही. शेवटी हा आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. अरे बापरे, आता खरंच खेळावं लागेल असं दिसतंय. आम्ही दोघं छोटी मुलं एवढ्या मोठ्या बंड्या दादा समोर कसं जिंकणार? बंड्या दादाने मुद्दामच हे केलं असणार आमच्याशी बदला घेण्यासाठी. पण आता मी काय करू? नाही नाही नाही, तो नाही खेळणार. तो खेळणार. नाही नाही नाही, हो हो हो. मी सांगितलं ना एकदा, तो नाही खेळणार म्हणजे नाही. नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. मी तुझं ऐकणार नाही. तो खेळणार. तो माझा मुलगा आहे. तो माझा सुद्धा मुलगा आहे आणि मी सांगितलं ना, तो नाही खेळणार म्हणजे नाही खेळणार. नाही, मी तुझं ऐकणार नाही. तो खेळणार. नाही नाही नाही. हॅलो हॅलो बोलट्या. हा बोल नट. ओ, म्हणजे तुझ्या घरी सुद्धा भांडण सुरू झालंय. हो ना यार, आणि हे सगळं काही त्या बंड्या दादामुळे होत आहे. तू आता पटकन माझ्या घरी ये, कळलं? बंड्या दादाच्या बॉलला एकाच शॉट मध्ये बाउंड्री बाहेर पाठवावं लागेल, समजलं? हो समजलं. मी आता लगेच निघतो. मी ऐकलंय की तुम्ही पुढाकार घेऊन या दासपाड्यात बॉक्सिंग टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही सावंत आजोबा. तुम्हाला कदाचित माहिती नसेल साहेब, पण मी तरुण वयात बॉक्सिंग करायचो. एकदा तर मी एका बॉक्सरचं नाक फोडून टाकलं होतं आणि मग काय झालं होतं? मग काय नाही, तो उठला आणि मला त्याने पंचवर पंच मारायला सुरुवात केली. बाप रे बाप रे बाप. ती गोष्ट आजही आठवली की भीतीने बोबडी वळते. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही बॉक्सिंग टुर्नामेंटसाठी आमच्या मुलांची नावं द्यायला आलो आहोत. आमच्या मुलांच्या आया इथे येण्याच्या आत तुम्ही आमच्या मुलांची नावं लिहून घ्या सर. शाबास. मला माहित होतं त्यांनी जर नाही म्हटलं तर तुम्ही नक्कीच तयार होणार. चला चला, बरं झालं तुम्ही आलात. चला आता सगळ्यांनी आत चला. हा, मारून 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 त्यांचं नाक, तोंड, दात सगळं फोडून टाकीन. या या. आता काय होईल रे बोलट्या? सगळ्यांसमोर बंड्या दादा आपले दात, तोंड सगळं काही फोडेल आणि आपण काहीच करू शकणार नाही आणि मार खात राहू. आता आपण काय करायचं बोलट्या? काय होईल? मीही तोच विचार करतोय नट. मुलांनो, आता तुम्ही फार जास्त विचार करू नका. मी आणि बोलट्याचे बाबा दोघं मिळून पोलीस साहेबांकडे तुमच्या दोघांची नावं देऊन आलोय. आता तुम्ही दोघं प्रॅक्टिस सुरू करा. हा, मी तुमच्या दोघांकरता वाळूच्या गोण्या टांगल्या आहेत. चला चला चला. सगळ्यांचं स्वागत आहे, स्वागत आहे दासपाड्यातील बॉक्सिंग टुर्नामेंट मध्ये. आजचा पहिला सामना आहे बंड्या विरुद्ध नट आणि बोलट्या. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मुलांनो, खेळायला सुरुवात करा. आता कुठे जाणार? बंड्या दादा आमचा हिरो आहे, तोच जिंकणार. तुम्ही सगळे बघता हे सामना अतिशय रंगला आहे. बंड्याने पहिल्याच पंच मध्ये नटला चारी मुंड्या चित केलंय. आता नट पुन्हा उभा राहील का? राहील का? काय रे, घाबरलास का? चल चल, ये पुढे ये. या दुसऱ्या पंच मध्ये बोलट्या सुद्धा कोसळल्या आहे. रिंग मध्ये बंड्या वाघासारखा डरकाया फोडतोय. उठ नट, उठ उठ बाळा. अरे बाप रे बाप, किती शक्तिशाली आहे बंड्या दादा. काय खातो काय माहित. जोपर्यंत आपण याचे दात तोडत नाही ना, तोपर्यंत हा शांत बसणार नाही नट. हे, मी पुन्हा मारीन.
मारून 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 तुमचं भरीत बनवीन. शाबास. पुन्हा आक्रमक होऊन बंड्याने रिंग मध्ये वर्चस्व स्थापित केलंय आणि इकडे नट बोल्ट्याची अवस्था फार वाईट आहे. शाबास बंड्या, शाबास. आणि नट बोलट्या, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आपल्याकडे एवढी ताकद नाहीये की आपण बंड्या दादाला हरवू शकू. नट, आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल. मी तर आता न थांबता मारून तुमची थोबाड बिघडवून टाकेन. नट, ही संधी आहे. ईश! अरे, ओ, अरे, अरे, काय करतोयस? अरे, ईश! अरे, वेडा झालायस का? आता खेळ पूर्ण बदलला आहे. बंड्या आता जमिनीवर लोळतोय आणि इकडे नट आणि बोल्ट्या रिंग मध्ये उभे आहे. आता मोजा सर. 1, 2, 3. बंड्या पुन्हा उभा राहू शकेल का? आता काय होईल कोणालाच माहित नाही. 8, 9, 10. याहू, आम्ही दोघं जिंकलो. अरे, आम्ही जिंकलो. आम्ही जिंकलो. आम्ही जिंकलो. आम्ही जिंकलो. टंटननन, टंटननन. हे असं कसं झालं? यावेळी पण मी हारलो. शाबास नट, शाबास. तू माझा मुलगा आहेस. हारलेली बाजी यामध्ये जिंकून दाखवलेली आहे नट आणि बोल्ट्याने. आता यापुढचा सामना आहे नट आणि बोल्ट्या विरुद्ध गुप्ता सोसायटीचा भोंदू. आता बघतो तुमच्या अंगात किती दम आहे ते. हे काय? आता आपल्याला याच्या सोबत लढावं लागेल. पळ रे नट. अरे पळ पळ.